महामार्ग रद्द करा. तुमच्या पायात आम्ही लोटांगण घालता पण एवढा रोड रद्द करा. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. शक्तीपीठ रद्द. शक्तीपीठ रद्द. शक्तीपीठ रद्द. झालाच पाहिजे. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपण धाराशिव जिल्ह्यातल्या मेडसिंगा नावाचं हे गाव आहे आणि मला देवळाली आहे का देवळाली शिवाय. तर इथे साधारणपणे 1200 शेतकऱ्यांच्या जमिनीचं जो शक्तीपीठ जाणार आहे 46 किलोमीटरचा, साधारणतः 400-450 हेक्टर ना 462 हेक्टर एवढं भूसंपादन होणार आहे. आणि त्याला विरोध करतात हे शेतकरी. तुळजापूर तालुक्यातली 2 गावं आणि धाराशिव तालुक्यातली 17 गावं एवढं ते भूसंपादन आहे. आणि त्याला हे सगळे एकवटून विरोध करतायत. पण हे विरोध करत असताना तुम्ही सगळे हे लोक विसरता विकास करायचा की नाही सरकारने. मग आहे त्याच्यावर चालू दे की विकास. एवढ्या छोट्या रस्त्यावर छोट्या ते हायवे कशाला केली? सर, पूर्ण रस्त्याला 27,000 हेक्टर जमीन चाललेली आहे. त्या 27,000 हेक्टरवर किती कुटुंब जगत असलेले, मग त्यांचं त्या कुटुंबाने काय करायचं? पैसा घेऊन खायचा का? मग त्या कुटुंबाच्या प्रत्येक आई वडील लहान मुलं त्यांनी काय करायचं? त्याचा प्रश्न व्यवस्थित बघावा. पूर्ण नाव काय? अतुल सुधाकर लखदेवे. आणि किती जमीन जाणार आहे तुमची? माझी टोटल 10 एकर जमीन जाणार आहे शेकापूर शहरात. किती क्षेत्र आहे तुमचं? माझी टोटल 18 एकर क्षेत्र आहे. 18 एकर पैकी 10 एकर जाणार. आणि रेल्वेमध्ये 1.5 एकर गेलेले आहे. रात्री 5-6 एकर, ती बी छोटी छोटी राहते सगळीकडे. मग त्याच्यात उदरनिर्वाह कसा करायचा? मला जे एक लक्षात आलं की जमिनीचा जेव्हा तुकडा पडतो ना, तेव्हा 2 तुकडे जर महामार्गामुळे झाले तर ह्या तुकड्यातल्या जमिनीचं काय करायचं आणि ह्या तुकड्यातल्या जमिनीचं काय करायचं? आता माझी रेल्वेमध्ये जमीन गेलेली आहे. अर्धा इकडे राहिला, अर्धा तिकडे राहिले. जाता येत नाही. आता शेजार शेतकरी जाऊ देत नाही. आता पेरताना जाऊ दिला, आता काढताना जाऊ दिल का नाही सांगता येत नाही आम्हाला. आणि रेल्वेने तुम्हाला किती? 38 लाख रुपये 43 लाख रुपये भेटले. 2 पट दिले फक्त. आज आमच्या इथं 3 लाख 3.5 लाख रुपये गुंठा आहे. माझे 1.5 एकर गेले. किती पैसे झाले असते त्याचे? आणि शहराच्या जवळ आहे एकदम. प्लॉटिंगची जमीन आहे. हे नाही झालेली. तुम्ही काय म्हणले? मी म्हणलं विकास करायचा की नाही. विकास करा याबद्दल आमचा विरोध नाही. आमच्या देवळाली गावची रुई मध्यम प्रकल्पामध्ये 700 एकर जमीन गेली आधी. पुन्हा गावठाणाला गेली 100 एकर, म्हणजे पुनर्वसन गावाला. राहिली किती जमीन? ही बेंबळी रस्ता गेला. राहिली किती जमीन द्यायची तुम्हाला? खायचं काय? आम्ही उदो करी जायचं का तुळजापूरला परडे घेऊन? तुमचं क्षेत्र किती? 7 एकर. चाललंय किती? 4 एकर. राहिलं 3 एकर. मुलं तुम्हाला? 1, मुली 2. कशी काय करणार? कशी जागविणार एवढं कुटुंब? सरकार म्हणतं 50 लाख रुपये एकर देऊ म्हणून. काय तुमचा मोबदलाच नाही का आम्हाला? आमची जमीन आम्हाला फक्त मोबदल्याचा विषयच नाही. आम्हाला मोबदलाच नाही का तुमचा? विकास बी नगर, मोबदला बी नगर. विकास करा तिकडे, कुठं असेल तिकडे करा. आमच्या कशीच काय विकास करायचा असेल शेतकऱ्याचा करा ना. शेतमालाला भाव द्या. विकास जर करायचा असेल तर शेतकऱ्याचा करा ना. शेतमालाला भाव द्या, दुधाला भाव द्या, ऊसाला चांगला भाव द्या. ऊसाला भाव किती येत आज? सोयाबीनला भाव काय आहे? 4,000 रुपये. काय शेतकरी काय ही करणार आहेत का? 4,000 म्हणजे खर्च सुद्धा निघत नाही. आणि एवढा भाव सरकारी हमी भावाने किती शेतकऱ्यांचा माल घेतलाय आज सरकारनं दाखवून द्यावं. मग सरकार तेच म्हणतं ना की आम्ही जर रस्ता केला तर तुमचा दुष्काळ हटू. नाही हटत. पण तेवढा पैसा आम्हाला पाहण्यासाठी द्या ना तुम्ही. आमच्या आमदार साहेबांनी मागणी केलेली आहे. तेवढा पैसा आमच्या जिल्ह्याला द्या, प्रत्येक जिल्ह्याला द्या. इथं तुळजापूरला तुमचं कृष्णाखोऱ्याचं पाणी आज 25 वर्ष झालं ऐकायला आम्ही. यायच लागलं. आमचे वडील गेले त्या पाणी येतं म्हणण्यात आम्ही निम्या संपला. ह्याचा विकास सगळा भाकाचाच कार्यक्रम आहे. आता नागपूर रत्नागिरी हायवेला आम्ही 1 दिवस कॅमेरा लावून बसला होता. किती वाहनं जातात बघ तुम्ही. आम्ही या पुढं. तर फक्त 1600 वाहनं गेली. जेवढी कधीची गोष्ट आहे? ही
एप्रिल मधली गोष्ट आहे. एप्रिल 2025 मध्ये. आता एप्रिल आणि मधली. तुम्ही का बसले होते वाहन कॅमेरा लावून? ह्यानी आता काय काय सांगायले की बाबा हे शक्तीपीठ झाला तर विकास होईल, वाहनं जातील, पण ऑलरेडी हा या रस्त्यालाच वाहनं नाही ती. ह्याला कुठली वाहनं आणणार आहे ती? काय अमेरिकेची आणून पाठवणार त्या रोडून? आणि कोणत्या दिवशी बसले होते तुम्ही तिथं? 22-23 2 दिवस. हो. किती लोक बसला होते? 4 जण होतो आम्ही. आता बाकीचे ते आहेत काही? त्या कोल्हापूरच्या पोरांकडे त्याचं फुटेज सुद्धा आहे. किती वाहनं गेली मग? 1600 फक्त. हो, समृद्धी नाही, गोवा नागपूर रत्नागिरी रोड. हा, जो- ते बोलायला मी. या सगळ्यांचा ऑलरेडी हा रोड आहे नागपूरहून रत्नागिरीला गोव्याला जायला, त्याच्यावर फक्त 1600 वाहनं गेलेत. आणि ह्याच्यावर आता जर ही रोड केला तिकडे 800 आणि इकडे 800, ह्यांचा टोल सुद्धा व्हायचा नाही तेवढा जमा जेवढा खर्च आहे ते. पुढे हे वाढतील की? फक्त तुम्हाला सांगतो होय, पुढे वाढेल की शेतकऱ्याला वाहनं? येड्यात काढायचे लक्ष नाही ते, बर. बाकी काय नाही. फडणवीस साहेब तर म्हणले दुष्काळ हटतंय म्हणून. हटण्यासाठी पाणी आणा ना, पाणी द्या, 24 तास लाईट द्या. पक्षाचा हटत असेल हा. त्याचा हित फक्त असेल. दुष्काळ कोणाचा हटतंय? कॉन्ट्रॅक्टरचा किंवा त्यांच्या जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील, मोठ्या मोठ्या उद्योगपतीचा दुष्काळ हटणार. आणि आम्ही पूर्णपणे बेरोजगार होणार आहोत. आमच्या म्हणजे ताटातली भाकरी काढून घेण्याचं काम चालू आहे. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव सुदर्शन महावीर पडवळ, मेडसिंगा गावचा शेतकरी आहे. मला 3 एकर म्हणजे क्षेत्र आहे माझ्या नावावरती. मला बर. जवळपास माझं पूर्ण जाते आणि वडिलाच्या नावावरचं पण 3-3.5 एकर जाते. आमचं 6 माणसाचं कुटुंब आहे. तुम्ही बघू शकता, हे आमच्या अशा एकदम सुपीक शेती आहेत, पूर्ण ऊसाच्या शेती आहेत. तुम्ही जिथपर्यंत कॅमेरा मारून बघू शकता. आम्हाला ह्या वाटग्याच्या डॅमचं पाणी आहे, रुईभरच्या तलावाचं पाणी आहे. आता कुठं तर आम्ही समृद्धीकडे वाटचाल चालू आहे आमची. म्हणजे थोडंसं व्यवस्थित शेती परवडते का? शेती परवडती, 100% परवडती. मी स्वतः शेतकरी आहे, मी स्वतः काम करतोय, मला समजच काम येतंय. काल मी 4 एकर सोयाबीन डुबली. शेती परवडती. आणि शेतीवर आता ह्याने विकास करायलेत ना. तुम्ही हमी भाव आहे का कुठल्या पिकाला असेल किंवा कशाला आहे का? फक्त घोषणा करतात. ह्यानं विकास कोणाचा होणार? 20 फूट उंचीवर रस्ता आहे, माझं 2 गुंठे उरतंय. जर मला एखादी टपरी टाकायची असेल तर मी टाकू शकतो का? माझा ऊसाचा ट्रॅक्टर जाणार आहे का? अगर माझी एखादी बैलगाडी जाणार आहे का? माझी मोटरसायकल जाणार आहे का? मग नेमका विकास कोणाचा आहे? माझा एखादा शेजारचा शेतकरी तिथं 4 भाजीची पोती घेऊन उभारू शकतो का? विकू शकतो का? आणि तसं जर सरकारनं पर्याय दिला तर? नाही ना, आम्हाला नकोच आहे सर. कारण सध्या 40 लाख रुपये टोल वसूल व्हावं लागते. शासनच म्हणते 11 लाख रुपये टोल वसूल होते. मग मला सांगा, पहिल्या केलेल्या कामावर तुम्ही समाधानी नाव? पहिलं कर्ज काढून तुम्ही ऋण केले ते जाऊ दे, सरकार बघल ती. आपलं काय म्हणणं? आमच्याच डोक्यावर कर्ज आहे ना सर, समजा सर्वसामान्य. आता हा महामार्ग होतोय, त्या ठिकाणी तुम्हाला पडवळला एखादी जागा दिली सरकारनं, एखादं कॉम्प्लेक्स काढवायला परवानगी दिली. थांबा, एकेकाचं मिटू घ्या आपण. तर नाही सर, मी देऊच शकत नाही. कारण माझ्या गावात एकही सामान्य नागरिक 1 एकर शेती घेईल अशी परिस्थिती कोणाची नाही, घेऊही शकणार नाही. मला 5 ते 7 वर्षात झालं फक्त 41 गुंठे आमच्या गावात शेती विकलेली आहे. म्हणजे शेती मिळणार बी नाही आणि एवढं विक्री व्यवहारच होत नाही गावात. होत बी नाही. कोण विकतच नाही शेती, कोणच विकत नाही. आणि राहिले बी ही नाही. सारे अल्पभूधारक शेतकरी आहोत आम्ही. एकही म्हणजे एक कायदा आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या संदर्भातला, आणि तो कायदा असं सांगतो की अल्पभूधारक शेतकऱ्याचं भूसंपादन करता येत नाही. पण सगळे अल्पभूधारक, तुमचं रान तुम्ही गेलते का आझाद मैदानला? हो, किती दिवस? 2 दिवस. हे बोर्ड घेऊन? हो, माझं रान कुणी सांगितलं म्हणून गेले? कुणी नाही, आम्ही शेतकरी हे गेलो. उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे आमदार सांगताय सर तुम्हाला? जी, हा विषय राजकीय नाहीच आहे. हा फक्त शेतकऱ्यांचा उठाव आहे, राजकीय नाहीच आहे. ते मुख्यमंत्री म्हणाले की सगळा राजकीय विरोध सुरू आहे म्हणून. मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, मुख्यमंत्र्यांना जर मुख्यमंत्री म्हणते राजकीय विरोध आहे, राजकीय विरोध असेल तर राजकीय दाखवा आपण. आणि जे मुख्यमंत्री म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांनी हे दिलं, समर्थन दिलं, तर त्या समर्थनाचा पण ज्या लोकांनी समर्थन दिलं त्याचं आधार कार्ड 7/12 निवडून दिलं ना तुम्ही त्यांना? निवडून दिलं हीच आमची मोठी चूक झाली. तुम्ही केलं का विधानसभा? हो, निवडून दिलं हीच आमची खरी मोठी चूक झाली. असे जर देताना बी सांगितलं होतं ना शक्तीपीठ रद्द करणार आहेत म्हणून, त्याशिवाय विश्वासावर दिलं. पण असं विश्वासघातकी सरकार आहे असं हे आम्हाला कळालंच नाही ना. असं कोण कोण म्हणाल होतं की शक्तीपीठ रद्द करू? एकनाथ शिंदे साहेब म्हणाले होते. कुठे म्हणाले होते? सभेत म्हणले होते कोल्हापूरच्या. काय म्हणाले होते? शक्तीपीठ रद्द करू. हो, त्यावेळेचं मुख्यमंत्र्याचं असं भाष्य होतं की कोल्हापुरातल्या आणि सांगलीतल्या शेतकऱ्याचा विरोध आहे आणि त्यामुळे आपण शक्तीपीठाला पर्याय म्हणून काहीतरी मार्ग काढू, आणि तेच आता ह्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलेलं आहे. पण आता कोण लक्षात ठेवतं? राजकर्ते तर बोलत असं, आपणच विश्वास ठेवला त्यांच्यावर. आम्ही विश्वास ठेवला हेच आमची चूक झाली, मान्य केलं ना आम्ही. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला हीच मोठी सगळ्यात चूक झाली. हा,
आता सरकारी लोक मोजायला आले तर आम्ही मोजू देणार नाही. काय करणार? जीव जाईपर्यंत लढणार. गोळ्या घातल्या तरी मोजू देणार नाही. असं हो, असं पण पैसे देऊन व्यसना देऊन होऊन मरायचंय. असंच झालं तर काहीतरी एक इतिहास तर घडेल, एक क्रांती तर घडेल, काय तर उद्देश होईल ना. पण असं आहे की ते म्हणले मराठवाड्याचा दुष्काळ हटवायचा आपल्याला, कोणाला तरी त्याच्यासाठी बलिदान द्यावंच लागेल की. मग आम्ही आहो ना, शेतकरीच का बलिदानासाठी? शेतकरी बलिदानासाठी तयारच आहे कधी पण. आणि आजपर्यंतच्या इतिहासात तुम्हाला पण माहित असेल की फक्त आणि फक्त जो अन्याय केला जातो फक्त शेतकऱ्यावर होतो, इतर कोणीही सापडत नाही. फक्त अन्याय शेतकरी सहन करू पवार शकतो. साहेब काय म्हणले ऐकलं ना तुम्ही? ते नाही ऐकले. तुम्ही ऐकलं ना पवार साहेब काय म्हणले ते? कोल्हापुरात ते म्हणाले काय सांगायला या काय हयात कशात गेली? पाणी देऊ, कर्जमाफी करू, यवतमाळला हे करू, गडचिरोलीचा विकास करू. कशाचा विकास? फक्त कागदावर विकास. आणि ह्यांच्या बिल्डिंग आणि ह्यांच्या प्रॉपर्टी वाढल्या, ह्यांचा विकास ठीक आहे, झाला. तुम्हालाही माहिती आहे ना पवार साहेब असं म्हणाले कोल्हापुरात की हा रस्ता झाला पाहिजे, दोन्ही बाजू असतात ह्या गोष्टीला. मला काय म्हणायचंय, मला 3 ठिकाणी मिळून 1.5 एकर जमीन आहे. त्यातली 1 एकर एका ठिकाणी आहे आणि अर्धा एकर दुसरीकडे आहे. मग ती त्यातली 1 एकर मधली अर्धा एकर चालली, राहिली खाली अर्धा एकर. ती जर जमीन गेली तर खायचं काय, करायचं काय? काय डोक्यात विचार येते? हे रस्ता होऊ द्यायचा नाही. झोप लागते का आता? नाही लागत. झोप कशाला लागते साहेब असं होल्यावर? ही सरकार म्हणतंय युवकांनी तुम्ही गेले होते? गेली तर तुम्ही गेले होते आझाद मैदानाला गेले होते? नाही. किती मुलं आहेत? शेतकरी साहेब आहे. मुलं किती आहेत तुम्हाला? 2 आहेत, एक मुलगा एक मुलगी. कितवीला आहे मुलगा? दुसरीला आहे. आणि मुलगी? तिसरीला आहे. आणि तुम्ही काय करता वर्षभर? शेती करतो, मजुरी करतो. दुसऱ्या शेतात? नाही, दुसऱ्या शहरात 1 एकर भागत नाही ना तेवढं आधी. हं. शेती परवडत नाही. शेती बघत बघत काम बी करावं लागतं ना दुसरीकडे. हं. पण त्यातून जर तेवढी शेती गेली तर पुन्हा मग काम करून बी भागणार नाही. आणि सरकार म्हणलंच आम्हाला घ्यायचीच आहे तर नाही, घेऊ त्यांना नव्हणार. म्हणजे काय करणार? काय करणार? असंच बसणार अडवून, काय करणार? होय, सरकार म्हणलं आम्हाला घ्यायचीच आहे, तुम्ही काय करू शकता? का आत्महत्या करणार ना आम्ही काय करणार? माझं गाव आहे नितळी. माझं नाव शिवदर्शन साहेब सुरवसे. मला 70 गुंठे जमीन आहे. वा. मग ती जर जमीन या रोडमध्ये गेली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आमच्याकडं. काय करणार शेवटी? हा, जमीन 70 गुंठे शेतीत काय करता तुम्ही आता? काय तर लोकांची मजुरी करून जगतोय आणि काय करतोय. त्याच्याशिवाय पर्याय नाही आमच्याकडे. तर त्यांच्या एका मुलाचं लग्न तर होईल त्याच्या 70 गुंठ्या जमिनीला बघून. असं कोणी देत नाही मुलगी. 70 नाही 15 एकर वाल्याला जमीन नसताना लग्न होई नाही तर जमीन नसताना तर कोण पोरगी देईल? शेतकऱ्याला पुरी देईल का कोण? जमीन नसताना तर कोणच देत नाही. जमीन असताना बाबा 10-5 वर्षाचे पैसे राहू नांदू, पुन्हा निमी प्रॉपर्टी तर आपली होणार आहे म्हणून तर येईल. तसं तर काहीच नाही. पुन्हा पोत्राज होऊनच फिरावं लागेल. जपरत्या काय दारा जायचं, चाबूक हाणायचा, दे बाबा 10 रुपये मला. ती म्हणते नको, आताच दुसरा भिकारी आलता, तू पुढे चल. गावातल्या इतर शेतकऱ्यांचं ज्यांची जमीन जात नाही त्यांना तर वाटत असेल पाहिला पाहिजे मार्ग म्हणून. नाही 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 नाही. अहो, मला जमीनच 4 एकर आहे. त्याच्यातली जायली 2.5 एकर जमीन, राहिली 1.5 एकर. 1.5 एकर राहायला लागली. हिकडं काय आणि हिकडं काय? मग हिकडला शेतकरी मला ती येऊ देईल का? ती जमीन राहिलेली सुद्धा 10 गुंठे कराया. मग त्या समजा ह्या रोडचं पाणी, आता रोड मोठा होणार म्हणजे 20 फूट होणार, 30 फूट होणार. पुन्हा पलीकडलं पाणीचा वाट राहणार आहे का? माझी ती राहिलेली जमीन पाण्याखालीच जाणार आहे. पुन्हा मी काय करायचं? सरकार म्हणतं युवकांनी शेतीकडे वाळा. कसं वाळा? वाळालं की तुम्ही जमीन घ्या आमच्या काढून. वाळायचं कसं? आम्ही नेमकं करायचं पर्याय काय ह्याला? पर्याय ह्यांनी शक्तीपीठ रद्द करावा. लय विकास करायचा, दुसरे भरपूर साधन आहे त्यांना विकास करा. का आमचेच घर मोडून, संसार मोडूनच विकास करायचं ठरविलं ह्यांनी? हा, तुम्हाला किती मुलं? मला 1 मुलगा आहे. कितवीला आहे तो? तो 5वीला. ठीक. हे नॅशनल सॅम्पल सर्वेचा जो रिपोर्ट आहे ना त्याप्रमाणे आपली लँड धारणा कमी कमी होत चाललेली आहे, ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळं सामाजिक आणि आर्थिक असे गाव पातळीवरती अनेक प्रश्न निर्माण झालेत आणि सरकारला तर विकासाची कामं करायची आहेत. ते तर पुरंदरमध्ये पण तेच सुरू आहे की पुरंदरच्या विमानतळासंदर्भामध्ये सरकारला पर्यायच सापडत नाहीये. तुमच्या कुणाकडे आहे का काही पर्याय? आम्हाला एवढंच माहिती आहे, फक्त जी आमची जमीन आहे हक्काची ती आम्हाला शक्तीपीठात द्यायची नाही.
आणि विकासाचा मुद्दा राहिला तर आता सध्या ही मराठवाडा दुष्काळ म्हणून ओळखला जातो. तर मग दुष्काळ म्हणल्यावर पाण्याचं एक सिंचन म्हणून जे तुम्ही 86,000 कोटी रस्त्याला हे करायला लागलात, तर हे शेतकऱ्याला जर पाण्यासाठी दिले तर एक चांगली गोष्ट राहील. सर खरंच विकास करायचा असला सर, त्याला वाहतुकीला रस्ते लागतील की नाही? वाहतुकीला ऑलरेडी तुम्ही कुठं रस्ता करायला लागला, नागपूर गोवा करायला, रत्नागिरी नागपूर रस्ता आहे सर. पुन्हा सर तुम्हाला दुसरा सांगायचं झालं तर सोलापूर कोल्हापूर ऑलरेडी रस्ता आहे सर. त्या रस्त्याला गर्दीने ऑलरेडी आहे का सर? कारण माझं कुलदैवत ज्योतिबा आहे, मी ज्योतिबाला जातो त्यावेळेस कोल्हापूर मार्गे सोलापूर कोल्हापूर मार्गे जातो, तिथं गर्दी आहे का सर? मग ह्या शक्तीपीठाचा उपयोग कुणासाठी आहे? आम्हा शेतकऱ्यासाठी काही उपयोग आहे का? 20 फूट उंचीवर असणारा शक्तीपीठ शेतकऱ्याचा कसा फायदेशीर राहील हे मला सरकारला सांगायचं आहे. आणि आम्हा शेतकऱ्याची कुणाची मागणी नाही. तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं सर की आमच्या शक्तीपीठात जरी नाव काढलं ना, आईबाबाच्या डोळ्यात पाणी येतं. कारण ह्यांनी आता जरी कुठं पिकवलेली जमीन जर हे शक्तीपीठा रोडमध्ये जात असेल तर आमच्या मुलाबाळांनी काय करायचं? किंवा ही आपण आई मानतो, काळी आई म्हणतो, ही काळी आई गेली तर काय करणार आपण सर? माझ्या आई बाबाच्या डोळ्यात पाणी येतं सर. आज बी मी मेडशिंगाचा शेतकरी आहे, तुम्ही माझ्या आईवाला जरी भेटला शक्तीपीठ शिथून तुमच्या शेतातून जाणार म्हणला, डोळ्यातून पाणी येतं. तुम्ही कुणाला विचारा, माझे आई बी वडील आज बी रडतात. कारण ज्या दिवशी तुम्ही कुणीतरी सांगितलं की त्यांना की हा शक्तीपीठ तुमच्या जमिनीतून जाणार आहे, त्या दिवसापासून माझ्या आईवडील होतं. माझ्या आईवडील शेतकरी आहेत, कष्टोळ आहेत, आणि त्यांनी कष्ट करून जमीन चांगली केलेली आहे, बागाई जमीन केलेली आहे. आपली बागाई जमीन जर कुणाला जाऊ दे वाटत असेल तर हे मोठं दुर्दैव आहे. सरकारला माझी खरंच विनंती आहे की तुम्ही हा शेतकऱ्यावर लादलेला शक्तीपीठ खरंच नको आम्हा गरीब शेतकऱ्याला. एक माझं लोटांगण आहे या सरकारला किंवा मायबापाला की तुम्ही ह्या शेतकऱ्यावर लादलेला शक्तीपीठ कदापि होऊ देऊ नका. तुम्हाला खरा विकास करायचा असेल ना, हा शक्तीपीठ रद्द झाला ना, तुमचं हे शेतकरी म्हणून सगळे स्वागत करतील, पण शेती ह्या शक्तीपीठला कोणी द्यायला तयार नाही सर. माझी एक विनंती राहील की हा शक्तीपीठ रद्द करावा. आपल्याला बागायतीतून किती उत्पन्न मिळतं वार्षिक? आपल्या बागायतीतून मला माझी जमीन आहे 10 एकर, मला जवळजवळ सगळं मिळून मिळतं 10-15 लाख रुपये उत्पन्न जमिनीतून मिळतं सर मला वार्षिक. मुलं किती तुम्हाला? सध्या तरी मुलगा कोण नाही, सध्या हे चालू आहे माझं. किती वय तुमचं? माझं वय 34 वय आहे सर. मग मुलगी अजून मिळाली नाही का? झाले, लग्न झालं सर. मग ठीक. हा, पर्याय कोणाकडे आहे घ्यायला? या 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 सिनियर माणूस आला आपल्याकडे. दादा तुम्ही आता इकडे बघा, आता तुम्हाला शेवटचा सरकारला पर्याय द्यायचा. इकडे ह्या बाजूला इकडे या. हा सांगा, आता हे पकडा तुमच्या हातात, द्या पर्याय. काय पर्याय? काय माहिती? ही जी रोड आहे, ह्या रोडनी 8 पदरी करा की तिकडे, त्याला होत नाही का? कडण इकडे हाय त्यालाच. आता हे सोलापूर औरंगाबाद हवे आहे, ह्याला 8 पदरी केलं तर चालत नाही का? इकडे करून आम्हाला शेत आहे ती किती 2.5 एकर. माझं सगळं जाते, माझं जाते, आमच्या भावात जाते. काय खायचं? मला 2.5 एकर जमीन आहे, त्यात विहीर आहे, त्यात बोर आहे, काय खायचं आम्ही? तिथं काय वाटा दिल्यावर रस्त्यात कसं वाटा कशाची? काय कुठे जाऊ लोकांच्या शेतात त्याची का वाटा कशाला? जमिनीत राहत नाही, काय वाटत पूर्ण म्हणजे सगळी तिथं. आता समजा 100 कोटी रुपये कमविले सरकारनं, त्यातले 10-20 कोटी मेडिसिन काय करायचं आम्हाला? मी शेकापूरचा आहे. बरं, शेकापूर काय 22 कोटी समजा दिलं, 22 कोटीनं काय करायचं? वर्षाला घरी बसून खायचे पैसे काय त्याला? घरी बसून काय खाता? 10 रुपयाला शिकायला लागेल. पोरं बरं 10 रुपयाला शिकतील. आजकाल काय सांगा, जिथं पैसे आले या गावाला सगळी पोरं 10 रुपये. प्रत्येक ठिकाणी बघा पैसे आले काय करा, फुकटचं पैसे. त्यांना काय बाबा माहिती आहे का? गोव्याला कशाला जायचं? 10 रुपयाला जायचं. गोवा कशाला काय पाहिजे? नागपूर व्हायला गोव्याला कशाला जायचं? त्यांना इतर मार्ग विमानानं जावा की. हा, विमानानं जाता येत नाही. हेलिकॉप्टर आहे, विमान ह्यांच्याकडे कोट्यावधी रुपये. आपण शिक्का मारून ह्याला निवडून द्यायचं, ह्याने आमच्या गांडीत दसकट घालायचं. नाही हाय का नाही सांगा? असं आहे की ही भावना आहे, त्यामुळे मी हा भाग एडिट करणार नाही. भावना नाही ते आमचा आत्मतळमळ करायला की. आमच्या दोघा भावात मी 4 एकर जमीन, सगळी जमीन त्याची बी जाती माझी बी जाती. तिकडे शेजारी 1 गुंठा, तिकडे शेजारी 1 गुंठा. पुणे मुंबईला हायची काय बोलत? मुलं हायची त्यांना तिथं लेकरं बाळा ती किराया आणि ती पुन्हा शाळा असल्या नवीन शाळा आहे का तिकडे पुढं? सगळं इंग्लिश स्कूल. काय करायचं आम्ही? कशाची मुलं बाळा सांगा बरं? कोण मुलं बाळा आई बाबाला देते कोण? येऊन जाऊन पैसे मला घेऊन जाते माझ्या हिश्याचं.
त्यांनी वाटत असेल जावं म्हणून. कशाला वाटत त्यांना तरी काही वाटत नाही, काही मुलाला वाटत नाही. ठीक आहे, थांबूया आपण इथे, वेळेची मर्यादा आहे. आणि ह्या शक्तीपीठ संदर्भात जेवढी गावं नागपूरपासून ते खाली कोल्हापूर तळ कोकणापर्यंतची आहेत ती व्यक्त होत आहेत, ते व्यक्त होत राहतील आणि आम्ही त्यांच्यासाठीच एक व्यासपीठ बनवू. परंतु हा जो सरकारला जो बॅलन्स करायचा आहे तो काही मार्ग त्यांना सापडत नाही. इथे आल्यानंतर नवीन सामाजिक जे आता यांनी सांगितले तेच मुद्दे आहेत. सामाजिक देश समृद्धीच्या संदर्भात पण झालेलं आहे ते, की पैसे आले आणि अनेक घरामध्ये कायदेशीर तंटे पण निर्माण झालेले आहे की नाही. बहीण भावात सुद्धा राहत नाही म्हणतात. पुन्हा बहीण येणार नाही. ठीक आहे, थांबूया आपण इथे. प्रत्येक गावातलं जे म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत आम्ही मांडतोय. तर हे जे म्हणणं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर सांगा. मुख्यमंत्री तर बघतीलच हा व्हिडिओ. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, मेडसिंगा, जिल्हा धाराशिव.